नमस्कार. सकाळी रिकाम्या पोटी फक्त या 10 गोष्टी खा. आयुष्यभर आजार जवळ येणार नाहीत. मित्रांनो, सकाळची सुरुवात कशी असावी हेच आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवते. असं म्हटलं जातं की जशी सकाळ तसा पूर्ण दिवस. पण दुर्दैवाने आजकाल खूप लोक सकाळी उठताच अशा गोष्टी करतात ज्या शरीराला फायदा पोहोचवण्याऐवजी नुकसान जास्त करतात. आणि मग सुरू होतो थकवा, गॅस, ॲसिडिटी, चक्कर, ब्लड शुगरची गडबड आणि दिवसभर सुस्ती. हेच कारण आहे की वृद्धांपासून तर तरुणांपर्यंत प्रत्येकाला हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू 10 अशा गोष्टी ज्या सकाळी रिकाम्या पोटी खाव्यात. सोबत 10 महत्त्वाच्या गोष्टी ज्या सकाळच्या सवयींमध्ये लक्षात ठेवल्याच पाहिजे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे छोटे छोटे रहस्य सांगू जे तुमची लाईफ बदलू शकतात. जर तुम्ही रोज सकाळी फक्त एक चुकीची गोष्ट खात असाल तर विश्वास ठेवा, तुमचा पूर्ण दिवस बिघडू शकतो. सर्वात आधी समजून घ्या की सकाळचे जेवण सर्वात महत्त्वाचे का आहे. सकाळी उठताच तुमचे शरीर रात्रभराच्या उपवासातून बाहेर पडलेले असते. यावेळी शरीराला स्वच्छ, हलक्या आणि ऊर्जा देणाऱ्या गोष्टींची गरज असते. चुकीची गोष्ट खाल्ल्याने पोटात गॅस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि मधुमेहाचा धोका कित्येक पटीने वाढतो. आता जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी खाण्यायोग्य 10 हेल्दी गोष्टी. नंबर 1. कोमट पाणी आणि लिंबू. सकाळी उठून सर्वात आधी कोमट पाणी प्या. त्यात अर्धा लिंबाचा रस पिळा. हे शरीराची स्वच्छता करते, टॉक्सिन्स बाहेर काढते आणि मेटाबॉलिझम वेगवान करते. मित्रांनो, जर तुम्ही लठ्ठपणा, बद्धकोष्ठता आणि सुस्तीमुळे त्रस्त असाल तर सकाळचा हा एक छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नंबर 2. भिजवलेले बदाम. 4-5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा. यात विटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात जे मेंदूला तल्लख आणि हाडांना मजबूत बनवतात. आता उपाय नंबर 3. भिजवलेले मनुके. 5-6 मनुके रात्रभर भिजवून खा. याने रक्त शुद्ध होते आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. विशेषतः महिलांसाठी हे लोह आणि रक्ताची कमतरता पूर्ण करण्यात मदतगार खूप जास्त आहे. नंबर 4. कोमट पाणी आणि मध. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर लिंबाच्या जागी मध टाकून पाणी प्या. हे शरीराची चरबी कमी करते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. काय तुम्हाला माहीत आहे की फक्त सकाळच्या एका ग्लास ड्रिंकमुळे तुमचा लठ्ठपणा कमी होऊ शकतो आणि चेहऱ्याची चमक दुप्पट होऊ शकते. नंबर 5. पपई. पपई सकाळी रिकाम्या पोटी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. यात असलेले पपेन एक्झामिन पचनसंस्था मजबूत करते. बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगण्याची समस्या मुळापासून संपून जाते. त्वचासुद्धा नॅचरली ग्लो करू लागते. जर तुमचे पोट रोज साफ होत नसेल तर तुम्ही कितीही महागडे जेवण केले तरी शरीराला पूर्ण फायदा मिळणार नाही. नंबर 6. भिजवलेले मेथीदाणे. रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते चावून खा किंवा पाणी प्या. याने मधुमेह नियंत्रित राहतो आणि सांधेदुखीत आराम मिळतो. विशेषतः सिनियर सिटिझनसाठी हे रामबाण उपाय आहेत. नंबर 7. भिजवलेले चिया सीड्स. आजकाल चिया सीड सुपरफूड समजले जातात. यात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन जलद गतीने कमी होते. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की पोट भरल्यानंतरही वारंवार भूक लागते तर हे छोटेसे बी तुमच्या भुकेवर ब्रेक नक्कीच लावेल. नंबर 8. तुळशीची पाने. तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील टॉक्सिन्स
बाहेर निघून जातात आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये देखील आराम मिळतो. तुळशीला धर्म आणि आरोग्य या दोन्हींसाठी शुभ मानले गेले आहे. आता पुढे ज्या 2 गोष्टी मी सांगणार आहे त्या इतक्या प्रभावी आहेत की अनेक लोक हे गुप्त नुसके मानून स्वतःकडे लपवून ठेवतात. म्हणून व्हिडिओ पुढे नक्की बघा. नंबर 9. भिजवलेले अंजीर. 2-3 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा. यात कॅल्शियम आणि लोह भरपूर असते. हे हाडांना मजबूत बनवते आणि महिलांमधील अशक्तपणा देखील दूर करते. नंबर 10. काकडी. सकाळी रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्याने हायड्रेशन मिळते. शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि ॲसिडिटी कमी होते. ज्यांना वारंवार पोट जळण्याची तक्रार असते त्यांच्यासाठी काकडी रामबाण उपाय आहे. काय तुम्हाला माहीत आहे की फक्त एका काकडीमुळे तुमचे शरीर 90% पाणी मिळवू शकते आणि दिवसभराची तहान अर्धी कमी होते. मित्रांनो, या होत्या सकाळी रिकाम्या पोटी खाण्याच्या 10 सर्वात हेल्दी गोष्टी. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण आता प्रश्न हा उपस्थित होतो की फक्त योग्य गोष्टी खाणे पुरेसे आहे की अजून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही योग्य गोष्टी खाल्ल्या पण सकाळी 10 सवयी चुकीच्या राहिल्या तर तुमची मेहनत वाया जाईल. चला जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या गोष्टी. मित्रांनो, तुम्ही हे तर जाणून घेतले की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे, पण फक्त योग्य गोष्टी खाणेच पुरेसे नाही. जर तुमच्या सकाळच्या सवयी चुकीच्या असतील तर ते अन्नसुद्धा शरीराला आतून नुकसान पोचवू शकते. तर आता जाणून घेऊ त्या 10 महत्त्वाच्या गोष्टी ज्या सकाळी लक्षात ठेवल्याच पाहिजेत. नंबर 1. उठताच मोबाईल पाहू नका. सकाळी उठताच व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा बातम्या वाचणे मेंदूला तणाव देते. त्याऐवजी ध्यान, प्रार्थना किंवा 2 मिनिटे दीर्घ श्वास घेणे जास्त आवश्यक आहे. विचार करा, जर सकाळची पहिली गोष्ट तणाव असेल तर दिवसभर सकारात्मकता कशी येईल? नंबर 2. उठताच पाणी पिणे. ब्रश करण्यापूर्वी 1-2 ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. जपानमध्ये या सवयीला वॉटर थेरपी असे म्हटले जाते. नंबर 3. नाश्ता स्किप न करणे. अनेक लोक वजन घटवण्याच्या नादात सकाळी नाश्ता सोडून देतात, पण यामुळे मेटाबॉलिझम मंद होतो आणि लठ्ठपणा वाढू शकतो. नंबर 4. दूध किंवा चहा रिकाम्या पोटी पिऊ नका. रिकाम्या पोटी चहा किंवा दूध ॲसिड तयार करते. यामुळे गॅस आधी डोकेदुखी होते. नेहमी नाश्त्यासोबतच प्या. जर तुम्ही सकाळी उठताच चहा पित असाल तर मानून घ्या की तुम्ही हळूहळू तुमच्या आरोग्याला विष पाजत आहात. नंबर 5. ताजी हवा आणि ऊन आवश्यक आहे. सकाळी 10 ते 15 मिनिटे मोकळी हवा आणि ऊन घेणे हे व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्रोत आहे. हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही मजबूत होतात. नंबर 6. व्यायाम किंवा चालणे नक्की करा. सकाळची हलकी चाल पचन आणि रक्ताभिसरण दोन्ही वाढवते. 30 मिनिटे चालल्याने मधुमेह, BP आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. नंबर 7. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करा. सकाळी उठून आपल्या मनात सकारात्मक विचार नक्की करा. आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे, मी स्वस्थ आणि आनंदी आहे हे मेंदूला शांत करते आणि ऊर्जा देते. मित्रांनो, आता ज्या 3 गोष्टी मी सांगणार आहे त्या इतके छोट्या आहेत की लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, पण खरं तर यामुळेच सर्वात मोठा फरक पडतो. नंबर 8. अनवाणी गवतावर चाला. यामुळे डोळ्यांची दृष्टी आणि मज्जासंस्था, नर्वस सिस्टम दोन्ही मजबूत होतात. हे नैसर्गिक ॲक्युप्रेशरचे काम करते. नंबर 9. ओव्हर इटिंग करू नका. सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी गोष्टी खा, पण गरजेपेक्षा जास्त नको. पोट नेहमी 70%च भरावे, अन्यथा सुस्ती येते. नंबर 10.
सातत्य ठेवा. एक दिवस हेल्दी खाणे आणि दुसऱ्या दिवशी जंक फूड खाण्याने काही फायदा नाही. रोजची रुटीनच खरी आरोग्य बनवते. मित्रांनो, आता प्रश्न हा आहे की जर तुम्हाला सकाळी योग्य गोष्टी खायच्या आहेत आणि चुकीच्या सवयी टाळायच्या आहेत, तर अखेर योग्य रुटीन कशी असावी? चला पुढच्या भागात जाणून घेऊ. संपूर्ण मॉर्निंग रुटीन जी तुमचे जीवन बदलू शकते. मित्रांनो, तुम्ही पाहिले की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि कोणत्या सवयी लक्षात ठेवाव्यात. पण आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल. रुटीन. परफेक्ट मॉर्निंग रुटीन. कारण फक्त खाण्याच्या आणि सवयींच्या यादीने काम चालणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याने योग्य पद्धतीने स्वीकारणार नाही. परफेक्ट मॉर्निंग रुटीन स्टेप बाय स्टेप सांगते. 1. सकाळी उठताच ईश्वराचे स्मरण किंवा 2 मिनिटे प्राणायाम करा. मन शांत होते. 2. 1-2 ग्लास कोमट पाणी, लिंबू किंवा मध टाकून प्या. 3. भिजवलेले बदाम, मनुके, अंजीर किंवा मेथी दाणे खा. 4. 15 ते 20 मिनिटे हलकी वॉक किंवा योगा करा. 5. सूर्याची कोवळी ऊन घ्या. 6. तुळशीची पाने किंवा पपई घ्या. पोट साफ आणि इम्युनिटी स्ट्रॉंग राहते. 7. नाश्ता नक्की करा. ओट्स, फळे किंवा हलका नाश्ता घ्या. 8. मोबाईल किंवा सोशल मीडियापासून दूर राहा, कमीत कमी 1 तास. 9. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स किंवा प्रार्थना करा. 10. सातत्य ठेवा. हा सर्वात मोठा मंत्र आहे. मित्रांनो, जर तुम्ही या रुटीनचे फक्त 21 दिवसांपर्यंत पालन केले तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या की तुमचे आरोग्य, तुमची ऊर्जा आणि तुमचा आत्मविश्वास तिन्ही कित्येक पटीने वाढले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची सकाळ कशी आहे हेच तुमची किस्मत ठरवते. सकाळच्या 10 चुका तुमचा पूर्ण दिवस खराब करू शकतात, पण सकाळच्या 10 चांगल्या सवयी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही सकाळी सर्वात आधी काय खाता आणि अशाच हेल्दी आणि धार्मिक संस्कारांसाठी निगडीत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वस्थ राहा, प्रसन्न राहा आणि सकारात्मक विचार करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.